गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार. गजानन महाराज, शंकर महाराज यांच्यात हा समान धागा. ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य गजानन महाराज आणि शंकर महाराज यांची गुरुभक्ती आणि त्यांचा अवतार कार्य हजारो लोकांचा उद्धार केला. स्वामी आणि त्यांचे शिष्य याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. स्वामी हे प्रत्यक्ष दत्तगुरूंचे अवतार आणि स्वामींचे शिष्य हे दैवी असेच आहेत. स्वामींचे मार्गदर्शन आणि आदेश ही शिष्यांनी कायम पाळले आणि तसेच अवतार कार्य सुरू ठेवले असे म्हटले जाते. गजानन महाराज आणि शंकर महाराज हे दोन्ही अवतारी पुरुष मानले गेले असून स्वामींच्या दैवी शिष्यांपैकी एक मानले जातात. या दोघांना स्वामींचा सहवास, स्वामींचे मार्गदर्शन लाभले. स्वामींनी दिलेल्या आदेशानुसारच या दोघांनी कार्य केले. गजानन महाराज आणि शंकर महाराजांनी गुरुभक्तीच्या सुपंथाचा आदर्श वस्तुपाठ तर घालून दिलाच, पण त्यांच्या भक्तीचाही उद्धार केला. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आता कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उंबरठ्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला. त्याला वाटले की ही भुताटके आहे काय, पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भूतावळींना श्रीरामाच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीरामचरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनमोहन विचार केला की ही कोणी साधारण व्यक्ती नाही, आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ गजानन महाराजांनी शेगावमध्ये व्यतीत केला. अवतार कार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहोत येथेच. तुम्हा सांभाळण्यापरी सत्य, तुमचा विसर पडणे नसे. गणगण गणात बोते, हे भजन प्रिय सद्गुरु ते. या श्रेष्ठ गजानन गुरु ते, तुम्ही आठवीत राहा येते. हे स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते. हे संजीवन आहे नुसते, व्यवहारिक अर्थ न याते. शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत. शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत असत असेही सांगितले जाते. लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरणीच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की कशाला मारतोस रे याला, काय बिघडवले याने तुझे. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा. शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसून सद्गुरूंचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने सश्रू मनाने श्री स्वामींच्या समाधी दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्री गुरु शिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत, माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्यस्मरा ही माझी आज्ञा आहे. कैक करीती मनी हा विचार, शंकर महाराज काय हा प्रकार. स्वानुभव घ्या खुला दरबार, दूर राहुनी ते नाही कळणार. भक्ती केली भक्तांनी जैसी, कृपा करतात बाबाही तैसे. गुरुभक्ती ती व्यर्थ न जाणार, दूर राहुने ते नाही कळणार. करिता बाबा मंदिरात धूम्रपान, शोधिले यांचे लोकांनी कारण. ज्यांनी केले विषाचे प्राशन, त्यांना मंदिराती काय बाधणार. ज्याला दिली बाबांनी दिव्य दृष्टी, त्याला दिसतात ते समाधीवरती. गुरुभक्तीविना नाही कळणार, अनुभव ज्याला त्यालाच मिळणार. भक्तांना नित्य अनुभव येतात, बाबा नाना रूपात भेटतात. श्रद्धा भक्तीविना नाही कळणार, दूर राहुनी ते नाही कळणार. मागावे काय आम्ही सद्गुरूंना, सर्व ठावे ते माझ्या शंकराला. गुरुभक्तांचा गुरुचरणी भार, बाबा घेतील त्याचा कैवार. गणगण गणात बोते,
जय शंकर, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि गजानन महाराज आणि शंकर महाराज यांच्यामध्ये हा